नमस्कार मित्रांनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ मध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कॉलरचं ब्लाउज। तर त्याच्यासाठी माप घेतले आपण, दाखवते मी तुम्हाला माप। तर आपली छाती आहे 38 इंच आणि शोल्डर आहे 15 इंच, उंची आहे 14 इंच पण प्लस आपण 2 इंच घेणार आहोत 16, कंबर आहे 34, अपेक्स पॉइंट आहे 10.5, अपेक्स टू अपेक्स आहे 8, मागची उंची आहे 14, पुढचा गळा 7.5 किंवा 8चा घेणार आहोत आपण। आणि आता बघू आपण, तर आपल्याला शोल्डरचं ब्लाउज शिवायचं आहे। म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला दाखवते कसं शिवायचं आहे आपल्याला ब्लाउज। एक मिनिट। तर या पद्धतीने ब्लाउज शिवणार आहोत आपण। असं गळा येणार त्याचा व्ही शेप मध्ये आणि पाठीमागच्या बाजूने पण कॉलर येणार, साइडने असं या पद्धतीने ब्लाउजची रचना आहे। लॉंग स्लीव्स घेणार आहोत आपण या पद्धतीने, आणि हा प्रिन्स कटचा आकार, आणि हा घेणार आहोत आपण क्रॉस पट्टी। म्हणजे आपण एकाच ब्लाउज मध्ये क्रॉस पट्टी कशी अटॅच करायची आणि या ठिकाणी हुक काय घेणार आहोत, तर क्रॉस पट्टी कशी अटॅच करायची ते सर्व पाहणार आहोत। तर या ब्लाउज मध्ये एकाचा हा झाला फ्रंटचा भाग, बॅकच्या बाजूने पूर्ण भाग बंद असणार आहे बॅकच्या बाजूने, त्यामुळे आपण ती शोल्डर मध्ये आहे तशीच टाकणार आहोत। आणि पुढच्या शोल्डर मध्ये आता हा एवढा गळा येणार आहे, एवढा गळा असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी 1 इंच शोल्डर पूर्ण शोल्डर मधून मायनस करायचं। तर शोल्डरचं माप कसं घ्यायचं, बरोबर या ठिकाणी असं हात ठेवायचा आपल्या शोल्डरच्या ठिकाणी आणि इथपासून इथपर्यंत बरोबर आहे ते माप घेऊन टाकायचं। या पद्धतीने आपण ब्लाउज तयार करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। तर आपली ही उंची किती आहे, 14 इंच। तर आपण सुरुवातीला या ठिकाणी काय करू, एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ। आता मी वेस्टेज कपडा घेतला याचं शिला कटिंगसाठी, तुम्ही पण तसंच करा, नसेल तर पेपरवर केली तरी चालेल। तर उंची टाकायची नाही अगोदर। आपलं शोल्डर किती आहे, 15, तर पाठीमागच्या बाजूने आपल्याला बरोबर आहे ते शोल्डर टाकायचं आहे। तर त्यामध्ये एक ॲड करायचा, कशासाठी, या ठिकाणी आपलं लूज झालं पाहिजे। तयार शोल्डर आपली किती, पहिली शोल्डर किती आपली 15 इंच, त्यामध्ये प्लस 1 केल्यावर किती होईल 16 इंच, आणि याचा निम्मा करायचा 16चा, बरोबर 16चा निम्मा किती येतो 8 इंच। तर 8 इंचाचं शोल्डर टाकायचं या ठिकाणी बरोबर, दिसतंय का पहा तुम्हाला, या ठिकाणी आपण 8 इंचाचं शोल्डर टाकलंय। आता या ठिकाणाहून बरोबर 1.75 खाली उतरायचं। हा पाठीचा भाग आहे आपला, त्यामुळे 1.75 या ठिकाणी खाली उतरायचं। ही लाईन झाली 1.75 ची। का उतरायचं या ठिकाणी 1.75, या ठिकाणी आपण ज्यावेळेस तुम्हाला दाखवते, ज्यावेळेस आपलं ब्लाउज हे रेडी तयार होतं, या ठिकाणी जर आपण शोल्डर कमी केलं नाही तर या ठिकाणी असं हे ब्लाउज वरती उचलल्यासारखं होतं आणि या ठिकाणी असा पफ तयार झाल्यासारखं होतं, म्हणजे घोळ पडतो। तर त्यासाठी या ठिकाणी 1.75 आपण पाठीमागच्या बाजूची कटिंग करतोय, त्यामुळे 1.75 बरोबर खाली उतरायचं। आता ही रेष सरळ आखून घ्यायची इथपर्यंत, ही झाली 1.75। आता आपण 38चं ब्लाउज शिवतोय, त्यामुळे आपण गळा रुंदी टाकणार आहोत 2.5 इंच। तर 30 पासून आपलं कुणी कुणी शोल्डर पण मोजून घेतं गळा रुंदी किती आहे ती, आणि जर आपल्याला तसं नसेल करायचं तर या ठिकाणी आपण बरोबर 2.5ची अशी गळा रुंदी टाकलेली। आपण कॉमन ब्लाउजला किती टाकतो ती पण लक्षात ठेवायची, गळा रुंदी किती टाकतो ती पण लक्षात ठेवायची। आता या ठिकाणी 1ने खाली उतरायचं, बरोबर गळ्याच्या ठिकाणी 1 इंच, या ठिकाणी 1.75 आणि या ठिकाणी 1 इंच असं खाली उतरायचं। आणि पहिलं काय करायचं, आपण जी गळा रुंदी टाकलेली आहे, पहिले ह्या गळा रुंदीला एक रेष अशी अटॅच करून द्यायची बरोबर, म्हणजे हे जोडून घ्यायचं व्यवस्थित। पाहतो मी एकदम सोप्या, या ठिकाणी 1.75 आणि या ठिकाणी 1 इंच उतरलोय, पण आपण जी पहिली मार्किंग केली त्या मार्किंग पासून इथपर्यंत जोडून घ्यायचं। आणि आता आपल्याला आर्महोल टाकायचा, तर आपला आर्महोल किती आहे 38, ते आपली छाती किती आहे 38, आणि त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे, म्हणजे आपली आर्महोलसाठी
आपली छाती किती आहे 38 प्लस 1 बरोबर करून घ्यायचं आणि डिवायडेड 6 करायचं. तर किती आला 6.5. आपला आर्महोल किती आला या ठिकाणी 6.50. मग या ठिकाणाबरोबर 6.50ला मार्किंग करून घ्यायची. बघा आपण 6.50ला मार्किंग करून घेतली आणि या ठिकाणी स्केलच्या साहाय्याने अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. एकदम सोप्या पद्धतीने सांगते मी. तुम्हाला जर समजलं नाही तर व्हिडिओ डबल पहा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. या ठिकाणी आपण आर्महोलची मार्किंग केली. आता बरोबर काय करायचं, या ठिकाणी जो एवढा भाग आपण 6.50 लावलेला आहे याचा सेंटर घ्यायचा बरोबर, म्हणजे मधोमध घ्यायचं बरोबर. या ठिकाणी एक डॉट द्यायचा आणि आता हा पॉईंट इथं आपला आलेला आहे ना, तर या पॉईंटपासून 1 इंच आतमध्ये यायचं. हा जो सेंटरचा पॉईंट आहे यापासून 1 इंच आतमध्ये यायचं बरोबर. बरोबर मोजून 1 इंच घ्यायचं आणि या ठिकाणी जो आपला डॉट येणार आहे याच्यापासून अर्धा इंच घ्यायचं फक्त. या ठिकाणी 1 इंच घ्यायचं सेंटरपासून आणि या ठिकाणी अर्धा इंच घ्यायचं आणि हा आर्महोल असा. आणि हा जो डॉट आहे आपला आपण अर्धा इंचाचा, इथपासून 75 पॉईंटलाच फक्त हा टक्सचा खून द्यायची, ही टक्सची. तुम्हाला जर लक्षात नाही आलं तर तुम्ही या ठिकाणी पहिला आर्महोल ड्रॉ करून घ्या, म्हणजे आपल्या आर्महोलची लाईन. आणि मग ह्या निम्म्यापासून इथपर्यंत 1 इंच आणि इथपासून इथं अर्धा इंच घ्यायचं. आणि मग आपण हा जो टक्स पॉईंट घेतलेला अर्धा इंच याच्यापासूनच एक 75 पॉईंट या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची अशी. आणि आता आपण फिटिंगची अगोदर शिलाई टाकू. तर आपली छातीची घडी किती आहे, आपली छातीची घडी आहे 38 आणि आता 38ला आपण डिवायडेडने 4 करणार आहोत. 38 डिवायडेड 4. आणि आता ही पाठीची बाजू आहे त्याला गळा नाही आहे त्यामुळे आपण त्याच्यात 1 इंच प्लस करणार आहोत. 38 प्लस 1 बरोबर किती आले 39. 39 डिवायडेड 4. आता चौथा भाग किती आलं 9.75. मग या ठिकाणी आपण माप किती टाकणार आहोत, म्हणजे आता थोडक्यात काय सांगायचं मला, आपल्या छातीचा चौथा भाग टाकायचा आणि त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं लुझिंगसाठी. तर आपलं किती आलेलं आहे 9.75. या ठिकाणी आलं आपलं 9.75 आणि या ठिकाणी 1.5 इंच मार्जिन. आणि मग आता हा आर्महोल जो आहे आपला हा असा आतमधून याला जॉईन करून द्यायचा. जी फिटिंगची पॉईंट आहे हा झाला आपला फ्रंटचा आर्महोल. हा कोणता झाला आपला फ्रंटचा आर्महोल. आणि या ठिकाणीच असा बॅकचा आर्महोलची ड्रॉ करून घ्यायची रेषा. या ठिकाणी आपण बॅकच्या आर्महोलची रेषा ड्रॉ करून घेऊ. आता हा झाला फ्रंटचा आणि हा झाला बॅकचा. आता काय करणार आहोत आपण, या ठिकाणी एक अशी अर्धा इंच आपली शिलाईसाठी जाणार आहे, ते अर्धा इंच अशी डॉट डॉटची लाईन आपण आखून घेऊ. आता ही लाईन आखली आपण. आता या ठिकाणी खाली पाठीला पण आकार द्यावा लागेल आपल्याला गळ्याचा. मग आपण हे 1 इंच उतरलेलो आहे का, हे 1 इंचवर अशी मार्किंग करून घ्यायची आणि हा आकार असाच इकडच्या बाजूने घ्यायचा. आता आपल्याला या ठिकाणी गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर गळ्याचा आकार इथं द्यायचा नाही आपल्याला, तर या ठिकाणी द्यायचा आपल्याला गळ्याचा आकार, याच्यापासून अर्धा इंच इकडं. तर बरोबर या ठिकाणी हा झाला पाठीमागच्या गळ्याचा आकार. आता आपल्याला उंची टाकायची पाठीची. इथपासून उंची टाकायची नाही, हे जे शोल्डर आहे या शोल्डरपासून उंची टाकायची. आता हा आपलं आर्महोल किती होतोय त्याचा सेंटर घ्यायचा बरोबर. हा सेंटर घेतला का आपण, या सेंटरपासून उंची टाकायची. आपल्याला उंची किती टाकायची 14 + 2 16. या ठिकाणी 16 इंचावर मार्किंग करायची. ही लाईन पण ड्रॉ करून घ्यायची. आता आपल्याला पाठीचं कमरेचं माप टाकायचं आहे. तर आपली कंबर किती आहे 34. कंबर किती आहे आपली 34. 34 चा चौथा भाग 34 डिवायडेड
34 डिवायडेड 8.5. तर या ठिकाणी आपण किती टाकणार आहोत? बरोबर 8.5. याच्यात काहीच मार्जिन ॲड करायचं नाही, म्हणजे 8.5 टाकायचं. या ठिकाणी 8.5 टाकलं, या ठिकाणी 1.5 इंच बरोबर मार्जिन टाकायचं. आता हे भाग जोडून घ्यायचे, फिटिंगची लाईन आणि या ठिकाणी. आता ही झाली पाठीची ड्रॉइंग. दिसली तुम्हाला, समजली का? याच्यात काहीच बदल करायचा नाही. आता आपण फ्रंटचा भाग घेणार आहोत. तर फ्रंटच्या भागासाठी आपण हाच कपडा सरकवून घेऊ, याच्यावरच करून घेऊ. आपल्याला उंची बघायची, आपली बसती का अगोदर. 16 इंच उंची बसते. या ठिकाणी आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊ. आता फ्रंटचा भाग कसा करायचा? तर पुढचा आर्महोल आपला, म्हणजे पुढचं शोल्डर आपलं आपण आहे त्याचाच बरोबर निम्मा भाग टाकला. आणि आता याच्यात काय करणार आहोत आपण? पुढच्या भागात 1 इंच मायनस करणार आहोत. म्हणजे आपलं किती आहे शोल्डर? आपलं शोल्डर आहे 15 इंच मायनस 1. किती आलं? 14. आणि याचा डिवायडेड 2 करू, म्हणजे निम्मा भाग करायचा. तर किती शोल्डर येत आहे आपलं? 7. आपलं शोल्डर किती येणार या ठिकाणी? 7 इंच बरोबर 7 वर मार्किंग करून घ्यायची. बरोबर या ठिकाणी 7 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची. आता पाठीमागच्या बाजूने आपण इथं किती खाली उतरलो? 1.25 इंच, म्हणजे 1.75. तर फ्रंट बाजूने 1.5 इंचच खाली उतरायचं. किती? 1.50. या ठिकाणी 1.50 वर आपण खाली उतरलो. आता आपण आर्महोल किती टाकला होता मागचा? 6.5. तर या ठिकाणी पण 6.5 वर मार्किंग करून घ्यायची. आता या ठिकाणी काय चेंज करायचं? आपल्या पुढच्या बाजूने लुजिंग द्यावं लागेल, कारण आपण प्रिन्स कटचा आकार घेणार आहोत. तर काय करायचं? 38 प्लस 2.50 किती झालं आपलं? 1 मिनिट, चुकलं माझं. 38 प्लस 2.50 किती झालं आपलं? 40.5, म्हणजे 40. आणि याला डिवायडेड 4 करायचं. तर किती आलं आपलं? 10.12, म्हणजे 10 आणि 2 रेषा असं आपण छातीचं माप टाकणार आहोत. बरोबर, म्हणजे 1.25 इंचला कमी असं. या ठिकाणी 10 आणि 2 रेषा असं माप टाकणार आहोत आपण या ठिकाणी. आणि या ठिकाणी पुढं 1.5 इंच मार्जिन. आपल्याला या ठिकाणी कसं घोळ नाही पडला पाहिजे आणि दाटलं पण नाही पाहिजे. त्यासाठी 2.2 इंच पुढच्या बाजूने ॲड करायचं त्याच्यात. आता हे आपण पॉईंट जोडून घेऊ. तुम्ही जर कटिंग परफेक्ट पाहिली तर तुम्हाला ब्लाऊज शिवता येईल. या ठिकाणी आता हे तयार झालं. आता आपण मागच्या बाजूने पुढच्या बाजूचा जसा आर्महोल काढला होता तसाच आर्महोल काढून घेऊ. याचा बरोबर सेंटर घ्यायचा. या ठिकाणी सेंटर पासून आतमध्ये 1 इंच घ्यायचं आणि या ठिकाणी 75 घ्यायचं. एक म्हणजे आपलं 1.25 असतं, 1.25च्या नंतर अर्ध, अर्ध्याच्या नंतर 75. आणि या ठिकाणी असा आर्महोल हा. तर आपल्याला स्केलच्या साहाय्याने पण करू शकतोय आपण एकदम सोप्या पद्धतीने. या ठिकाणी असा आकार देऊन घ्यायचा आणि मग या ठिकाणी असा आकार देऊन घ्यायचा. बरोबर. आता या ठिकाणी पण आपल्याला 1.2 इंचावर मार्किंग टाकायची, खून करून घ्यायची 2.5 इंचावर. आणि ही शोल्डर या ठिकाणी 1.5 इंचापासून ही शोल्डर इथपर्यंत जोडून घ्यायची. आता काय करायचं? आपल्याला गळा बघायचा. आपला गळा किती टाकायचा आहे? 7.5 ते 7.25 इंच टाकायचा, कारण तो थोडासा असा व्ही गळा असणार आहे, तो काय पसरून बसणार नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण बरोबर
8.5 टाकू आपण या ठिकाणी. आणि या ठिकाणी मग हा 8.5 इंचावर आपण इथे लाईन आखून घेऊया आणि बरोबर व्ही नेक या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायचा. पसरून वगैरे घ्यायचं नाही, कारण आपण या ठिकाणी कॉलर अटॅच करणार आहोत. आणि या ठिकाणी अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन द्यायचं. आता हे अर्धा इंच मार्जिन झालं. आता ही शोल्डर पाहिजे किती आपली 4.5 भरती आणि या ठिकाणची शोल्डर पाहिजे आपली किती भरती आहे, बरोबर ही जवळजवळ 5.5 इंच भरती. तर आपल्याला मी तुम्हाला नंतर हे पाठीमागच्या साईडनी दाखवते कसं करायचं. तर आता ही किती भरली आपली 4.5 इंच. तर आपण 5 इंच पण करून घेऊ अशी, बरोबर अशी करून घ्यायची आणि ती पण मागची 5 इंचच ठेवायची. मग आता या दोन्ही शोल्डरचा सेंटर घ्यायचा. मागची पुढची शोल्डर मोजून घेतली का हा सेंटर घ्यायचा. या सेंटरपासून बस्ट पॉईंटचं माप टाकायचं आपल्याला. तर आपलं किती माप आहे, अपेक्स पॉईंटचं माप किती आहे आपलं, अपेक्स पॉईंटचं 10.5. त्यामध्ये 1 इंच ॲड करायचा. तर या ठिकाणी किती टाकायचं आपल्याला 10.5चं 11वर मार्क टाकायचं माप अपेक्स पॉईंटचं. दिसतंय का तुम्हाला, मला बघू एकदा. आपण हा अपेक्स पॉईंटचं माप टाकलं आणि अपेक्स टू अपेक्स किती आपलं 8 इंच आहे. म्हणजे आपण या ठिकाणी 4 इंच टाकणार आहोत या ठिकाणी. म्हणजे हा डॉट कुठे येतो आपला, या ठिकाणी येतो. आणि आता या ठिकाणी खाली आपल्याला उंची टाकायची. आपली बरोबर 16 उंची, तर बरोबर 16च आहे. तर या ठिकाणी आपण 4 इंच टाकलं ना, तर या ठिकाणी 3.5 टाकायचं. जे हे माप टाकलं त्याच्यापेक्षाही अर्धा इंचानी कमी टाकायचं. परत मोजून पाहायचं बरोबर 3.5 आहे का, आणि हे पण मोजून पाहायचं. परत एकदा डबल चेक केलं म्हणजे आपल्याकडून चुकत नाही करताना. बरोबर आहे 4 इंच. आणि हा क्रॉसमध्ये बरोबर हा टक्स आखून घ्यायचा. आता काय करायचं, आपला हा डॉट आहे का 32च्या आतमध्ये जर असेल तर 2.5 इंचाचा बसतो आणि 34च्या पुढं जर असेल तर या ठिकाणी 3चा डॉट बसतो. तर या ठिकाणी किती आपलं पडलं 3. 3ने हा पॉईंट जोडून घ्यायचा. हा पॉईंट जोडला 3ने या ठिकाणी. आता काय करायचं, आपली हे 3 इंच आहे आपली छाती, कंबर किती आहे आपली 34 इंच. तर 34 डिवायडेड 4 करायचं. किती येतं 8.5. आणि आता आपण 8.5 इथं कसं टाकणार आहोत, तर हे 3 इंच आपल्याला त्यामध्ये ॲड करावं लागेल, किंवा मग हा टक्स जोडून घ्यायचा आणि मग 8.5 टाकायचं. तर मी सोप्या पद्धतीने काय करते, यामध्ये 3 इंच ॲड करते आणि 11.5 टाकते इथं. जर तुम्हाला हे जमलं नाही तर ही गडी अशी टाकायची बरोबर, आणि मग या ठिकाणी 8.5 टाकायचं. आता तुम्हाला मी दाखवते या ठिकाणी 8.5 कुठे येतं आपलं, या ठिकाणी. आणि तसं पण 11.5 कुठे येतं आपलं, या ठिकाणी बरोबर. आणि आता 1.5 इंच या ठिकाणी मार्जिन घ्यायचं आपल्याला. तर बघा आपली अशी आली. आता हे पॉईंट जोडून घेऊ आपण या ठिकाणी, हे पण पॉईंट जोडून घ्यायचे. आता ही झाली फ्रंटची ड्राफ्टिंग आपली पूर्ण. पण पूर्ण म्हणता येणार नाही आता याला. आता काय करायचं, आपलं पूर्ण प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे. तर आता हे किती आपलं अंतर मोजून घ्यायचं. हे किती भरतंय आपलं 6ला 1 रेष कमी. तर बरोबर या ठिकाणी पण 6ला 1 रेष कमी यावर अशी मार्किंग करून घ्यायची. आता यामध्ये किती अंतर आहे 1.5 इंच आहे. या ठिकाणी मग 1.5 इंच घ्यायचं. म्हणजे हे जे अंतर असेल त्याच्या हे डबल घ्यायचं. तर हे किती घेतलं आपण 1.5 इंच या ठिकाणी. आणि या ठिकाणी कंपल्सरी अर्धा इंचच वरती यायचं. सगळ्या ब्लाऊजला माप हे सेम आहे या ठिकाणी. मग आता हे पॉईंट आपण जोडून घेऊ. आता हे झालं आपल्या प्रिन्स कटची खालच्या साईडची मार्किंग पूर्ण. आता प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे आपल्याला. बरोबर हे माप घ्यायचं, ह्या मापाचा सेंटर काढायचा, बरोबर मध्यावर या ठिकाणी खूण करायची आणि पुन्हा हे दोन खालच्या पद्धतीने माप घ्यायचं.
त्याचा पण सेंटर काढायचा. त्या पद्धतीने इथे पण मार्किंग करून घ्यायची आणि याचा पण सेंटर काढायचा बरोबर. आणि या ठिकाणी पण मार्किंग अशी करून घ्यायची. आपण पूर्ण याचा सेंटर घेतला हा, पुन्हा ह्या दोन्हीचा सेंटर घेतला हा, पुन्हा ह्या दोन्हीचा सेंटर घेतला हा. तर यामध्ये आता आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे असं. या ठिकाणी फक्त 0.25च बाहेर जायचं आणि या ठिकाणी जायचंच नाही. आणि आता मग आकार आपल्या प्रिन्स कटचा शेप द्यायचा कसा, ही लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची. ह्या लाईनपासून असा आकार देऊन घ्यायचा ह्या लाईनवर आणि हा बरोबर असा प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा. बघा तुम्ही शेप किती सुंदर आला आपल्या प्रिन्स कटचा. आता काय करायचं, या ठिकाणी आपल्याला इथं पण टक्स द्यायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला टक्स कितीवर द्यायचा, बरोबर 1.5 पॉईंटवर द्यायचा. या ठिकाणी हा किती झाला, 1.5. तर सगळ्याला कंपल्सरी म्हणजे 30 पासून 40 पर्यंत 1.5च घ्यायचं हे माप. आणि आता हे आपलं 1.5 इंच आहे, या 1.5 इंच निम्म करायचं. बरोबर किती येतं आपलं 75. तर 75 या ठिकाणी आणि 75 या ठिकाणी असे 2 डॉट घेऊन घ्यायचे. हा सेंटर घ्यायचा 1.5 इंच घेऊन आणि 75 या ठिकाणी. आणि आता हा जो टक्स पॉईंट आहे हा आपला अपेक्स पॉईंटला आणून जोडायचा आणि हा पण टक्स आपल्या अपेक्स पॉईंटला आणून जोडायचा. आता हे दोन्ही टक्स आपले जोडले गेले. आता काय करायचं, एक मिनिट. आता हे जोडले गेले टक्स आपले 1.5 इंच घ्यायचं किंवा 1.25 घ्यायचं. आता या ठिकाणी काय करायचं, हे जे माप आहे हे अपेक्स पॉईंटपर्यंत हे किती येतं आपलं, या ठिकाणाहून 6ला 1 रेष कमी. तर हे पण बघायचं बरोबर या ठिकाणी पण 6ला 1 रेष कमी आलं पाहिजे. तर ते कुठे येतं आपलं, इथं येतं या ठिकाणी. म्हणजे आता आपण या ठिकाणी अशी मोठी रेष देऊन घेऊ, ही थोडी वरती घेऊ. आता या ठिकाणी हा झाला पूर्ण आपला टक्स तयार. आता या ठिकाणी काय करायचं, याचा पूर्ण सेंटर घ्यायचा, याचा सेंटर घ्यायचा ह्या डॉटचा. या ठिकाणी आपण सेंटर घेतला आणि ह्या सेंटरपासून आता आपल्याला शेप देऊन घ्यायचा. या ठिकाणी असं ह्या सेंटरवर घ्यायचं आणि ह्या सेंटरवरून अपेक्स पॉईंटवर आणून जोडायचं असा. आता हा झाला आपला पूर्ण प्रिन्स कटचा आकार तयार. काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारा. आता या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी अर्धा इंच खाली उतरायचं आहे सगळ्या ब्लाऊजमध्ये, कुठलाही माप असो. आणि या ठिकाणी आता आपला हा जो पॉईंट आलेला आहे या पॉईंटवरून बरोबर खाली रेष घ्यायची. आता आपण नवीन आर्म होल इथे तयार करणार आहोत आणि या ठिकाणाहून असा आकार देऊन घ्यायचा. आता हे झाली प्रिन्स कटचा आपला शेप तयार. हा घ्यायचा आपल्याला शेप प्रिन्स कटचा. ज्या ठिकाणी पॉईंट, आता या ठिकाणी आपल्याला क्रॉस पट्टी जोडायची. तर आपली उंची किती आहे, 14 इंच. तर 14 इंच म्हटल्यावर आपण इथं 2.5 इंचाची पट्टी जोडणार आहोत फक्त, किंवा 2.25 इंचाची. या ठिकाणी 2.5 इंचाची पट्टी घेतली, या ठिकाणी 2.5 इंचावर मार्किंग केलं. या ठिकाणी पण बरोबर 2.5 इंचावर मार्किंग करायचं. या ठिकाणी पण बरोबर 2.5 इंचावर मार्किंग करायचं. या ठिकाणी पण बरोबर 2.5 इंचावर मार्किंग करायचं आणि समोर असंच करायचं. आता हे डॉट जे आहे ते आपण स्केलच्या साहाय्याने जोडून घेऊ. या ठिकाणी अशी. आता ही आपली फ्रंटची पूर्ण, आता हीच क्रॉसपट्टी आपण अशी वापरणार आहोत. ही क्रॉसपट्टी आपण अशीच तिरकी घेणार आहोत बरोबर अशीच. आता याची आपण कटिंग करून घेऊ. आपली कटिंग पूर्ण झाली. या ठिकाणी आता ही क्रॉस पट्टी आपली कच्ची झाली. आपल्याला याची अजून ड्राफ्टिंग करायची आहे.
या ठिकाणी आपली ही आता हा टक्स जो आहे तो कट करून टाकायचा आपल्याला. हा टक्स कट करून टाकायचा आणि ही क्रॉस पट्टी बाजूला ठेवायची थोड्या वेळ. आता आपल्याला इथून हा आकार कट करून घ्यायचा. ही झाली आपली साईडची कटोरी तयार आणि आता हा झाला फ्रंटचा पीस तयार आपला. गळ्याचा सेप पण कट करून घेऊ आपण. आणि आता हा टक्स जो आलेला आहे हा टक्स कट करून टाकायचा आणि हा ठिकाणून आर्महोल असा कट करून घ्यायचा. आता ही झाली आपली फ्रंटची बाजू आणि ही झाली त्यातली कटोरीचा पीस वरचा. आता पाठीमागचा भाग घेणार आहोत आपण. बरोबर गळ्याचा आकार घ्यायचा. या ठिकाणी शोल्डर घ्यायची बरोबर आहे तशी. आपण पाठीचा भाग नंतर ॲडजस्ट करणार आहोत. कसं करायचं तो मी तुम्हाला दाखवते डिटेलमध्ये. आणि हा बॅक साईडचा आर्महोल घेणार आहोत आपण या ठिकाणी. आता ही झाली आपली बॅक साईडची कटिंग. आता फ्रंट साईडची कटिंग आपल्याला अटॅच करायची याला. या ठिकाणी बघा अशी अटॅच करायची. या ठिकाणाहून बरोबर बघायचा आकार कसा येतो आपला. बरोबर या ठिकाणी जोडली जाईल आणि या ठिकाणी आपली क्रॉस पट्टी. आता क्रॉस पट्टी आपल्याला वाढवायची, ती इतकी बसेल या ठिकाणी. मग हा आकार बरोबर ॲडजस्ट करून कट करून घ्यायचा. या ठिकाणी किती होतोय हा बघायचा आणि या ठिकाणाहून बरोबर असा अर्धा इंच हा कटिंग स्टिचिंगमध्ये जाईल. त्यामुळे हा आकार असा कट करून घ्यायचा. हा एवढा आकार. आपली उंचीमध्ये काहीच फरक पडणार नाही. तर आता या पद्धतीने आपण ब्लाऊजवर कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला पुढे दाखवते. तर या पद्धतीने बघा आपण कटिंग मांडून घेतली. आता ही कटिंग कशी आखून घ्यायची तुम्हाला मी सांगते. या पद्धतीने आहे तोच आकार घ्यायचा. कुठं कुठं वाढवायचं तर तो व्हिडिओ लक्ष देऊन ऐका. आता आपण या ठिकाणी अर्धा इंच कमी केलेलं नाही आहे, तर हा आकार मी अर्धा इंचाने कमी करून घेतला आहे. आता हा कट करून घेणार आहे मी, पण मी तुम्हाला दाखवते. आणि आहे त्याप्रमाणे हे शोल्डरची वगैरे मार्किंग करून घ्यायची. हा गळा आहे, गळा आहे तसाच मार्क करून घ्यायचा. आणि आता आपण हे थोडं आता या ठिकाणी क्रॉस पट्टी घेऊ आपण. ही क्रॉस पट्टी आहे तशीच याच्यावर जोड असा मांडून घ्यायचा आणि हा पार्ट मोजून घ्यायचा. हा आपला किती आहे फ्रंटचा तेवढाच असणार आहे. हा आहे 10.5चा. तर हे बरोबर 10.5वर इथं मार्किंग करून घ्यायची. थोडं 11वर घ्यायची. 1 इंच थोडंसं एक्स्ट्रा वगैरे असेल तर चालेल. तर या ठिकाणी आपल्याला मार्जिन द्यायचं आहे. आता हे आहे ते थोडंसं पुढं काच बटन पट्टीसाठी घ्यायचं आणि क्रॉसमध्येच घ्यायची क्रॉस पट्टी. आणि आता शिलाईसाठी आपण थोडं मार्जिन घेणार आहोत. या पद्धतीने शिलाईसाठी मार्जिन या ठिकाणी खाली आपल्याला एवढी पट्टी शिलाईसाठी लागणार आहे आणि वरती पण एवढी पट्टी अशी शिलाईसाठी लागणार आहे. बरोबर असं. आता ही झाली आपली क्रॉस पट्टी. ही झाला बॅक साईडचा पॅटर्न. आता हे आपण असंच ठेवू, मी नंतर कट करते. आणि हा फ्रंट साईडचा आहे. तर फ्रंट साईडला काय करायचं, काच बटन पट्टीसाठी अर्धा इंच असं सोडून द्यायचं. या ठिकाणी पण शिलाई जाणार आहे, या ठिकाणी पण मार्जिन द्यायचं आपल्याला. तर बरोबर
आपण असं मार्जिन देऊ. आता हे या ठिकाणी मार्जिन दिलं, या ठिकाणी पण मार्जिन द्यायचं आपल्याला. म्हणजे आपण ज्यावेळेस शिलाई करू त्यावेळेस शिलाईमध्ये आपला जेवढा भाग जाणार आहे तेवढा भाग या ठिकाणी द्यायचा, असं शिलाईसाठी. आणि बाकीचं आहे ते असंच ड्रॉ करून घ्यायचं बरोबर. याच्यामध्ये काही चेंज नाही करायचा. गळ्याचा शेप पण आहे तसंच देऊन घ्यायचा. आता हे झाली फ्रंटचा भाग, हा गळ्याचा भाग झाला, हा खालचा भाग झाला. तुम्ही म्हणताल आता ही कटोरी इतकी छोटी कशी निघाली? ही छोटी नाही निघणार, आपण ज्यावेळेस शिलाई करणार त्यावेळेस बरोबर बसणार ती. आता हे साईडचा भाग झाला हा, आणि हा झाला आर्महोलचा शेप. आता तुम्हाला जर समजलं नाही तर तुम्ही व्हिडिओ डबल पहा. आणि आता हा मार्जिनचा भाग घेणार आहोत आपण. या ठिकाणी मार्जिन द्यायचं आपल्याला बरोबर. कटोरीच्या या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी जोडणार आहोत त्या ठिकाणी बरोबर मार्जिन द्यायचं असं. या ठिकाणी बरोबर आपण स्केलने जोडून घेऊ. आता हा मार्जिन कुठे दिला आपण? या ठिकाणी आपलं शिलाईत जाणार, या ठिकाणी शिलाईत जाणार, मार्जिन असं दिलं आपण. आता हा झाला साईडचा पॅटर्न, हा झाला फ्रंटचा भाग. आता या ठिकाणी मी अशी पूर्ण व्यवस्थित अशी कटिंग करून घेते आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ शिलाईचा दाखवते मी. आता तुम्ही सुरुवातीला ब्लाऊज पाहिलेले मी घातल्यावर कसं दिसतं. जर तुम्हाला ही कटिंग आवडली आणि समजली नसेल तर पुन्हा पहा, आणि नाहीतर नाही समजली तर कमेंट करून विचारा. तर या पद्धतीने मी कटिंग केली. धन्यवाद.